सरसकट लिंगायत समाजाला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळावा यासाठी शिरोळ तहसीलदारांना दिलं निवेदन। इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक 2023 प्रकरण क्रमांक 23/ महामंडळ दिनांक 9 ऑगस्ट 2023 नुसार महाराष्ट्र सरकारने जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे। या महामंडळाची स्थापना करताना यामध्ये सरकारने फक्त ओबीसी दाखला असलेल्या लिंगायत समाज बांधवांना याचा लाभ मिळावा अशी अट घालून 80% पेक्षा जास्त खुल्या प्रवर्गावर अन्याय केलेला आहे। महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गातील लिंगायत समाजाची संख्या जास्त असून सरसकट लिंगायत समाजाची उन्नती झाली पाहिजे हा हेतू असताना उर्वरित समाजाला वंचित ठेवण्याचं कारण काय? आज लिंगायत समाजातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी महिला भगिनींची दयनीय अवस्था असून आर्थिक मागास असल्याकारणाने उच्च शिक्षणासाठी अडचणी येत आहेत। एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी लागणारे भांडवल नसल्यामुळे लिंगायत युवक मागे राहत आहेत। लिंगायत गरीब गरजू महिलांना गृहोद्योग करण्यासाठी छोटा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे। त्यामुळे जगज्योती आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सरसकट लिंगायत समाजाला मिळाला पाहिजे। ओबीसी ची अट काढून सरसकट लिंगायत समाजाला लाभ द्यावे असा सुधारित अध्यादेश तात्काळ काढून जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा देण्यात यावा यासाठी शिरोळ तालुक्यातील लिंगायत समाज बांधवांनी शिरोळचे तहसीलदार अनिल हेळकर यांना निवेदन दिलं। यावेळी तहसीलदार यांनी आपल्या मागण्या रास्त असून याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवित असल्याचं सांगितलं। यावेळी मनोज कुमार रणदिवे, शंकर बिराजदार, ॲडव्होकेट सुरेश पाटील, प्रशांत अभिने, डॉक्टर JP पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी स्वप्नील चौगुले, संजय शहापुरे, दत्ता खडके, विनोद कागले, सुधीर शहापुरे, सतीश पाटील, संतोष पाटील, अरुण राजमाणे, दिलीप राजमाणे, दत्ता भेंडवाडे, राजू शेनवाडे, स्वप्नील माळी, एडी पाटील, दत्ता कुंभार, राजेंद्र चौगुले, भूषण गंगावणे, शिवकोंडा पाटील, रमेश कुमार मिठारे यांच्यासह लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता।